मुख्य परीक्षा होणार आहे MPSCची आणि चालू वर्षी MPSCचा जो काही मुख्य परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न वर्णात्मक स्वरूपाचा आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला त्या प्रश्नाचं व्यवस्थित उत्तर लिहावं लागणार आहे. आता या प्रश्नांची ज्यावेळेस उत्तरं लिहिण्याचा ज्यावेळेस आपल्याला उत्तरासाठी जे काही वेगवेगळे पर्याय उपलब्ध असतात त्यात प्रश्नांची जी स्ट्रॅटेजी आहे त्यामध्ये 3 महत्त्वाचे घटक विचारात घेणे गरजेचं आहे. पहिला मुद्दा म्हणजे तुम्हाला त्या प्रश्नाचं जे स्वरूप आहे ते स्वरूप, त्याचप्रमाणे त्या स्वरूपानुसार तुमची प्रस्तावना कशी असली पाहिजे. दुसरा मुद्दा, विश्लेषण अतिशय व्यवस्थित 5 ते 6 ओळीतच देणं गरजेचं असतं. निष्कर्ष जो आहे तो निष्कर्ष 2 किंवा 3 ओळीत. आता तो जर प्रश्न 10 मार्काचा विचारला असेल तर या घटकांच्या अनुषंगाने तुम्हाला रोज 1 मिनिटात 25 शब्द कशा प्रकारे तुम्हाला लिहिता येतील या अनुषंगाने तुमची रायटिंग स्किल तुम्हाला कशी डेव्हलप करता येईल याकडे जास्त फोकस करा. पेपर कव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे तो विचारात घ्या. रायटिंग स्किलवर जास्त फोकस करा. महत्त्वाचे जे काही मॅगझिन्स असतील त्या अनुषंगाने आज आपण अर्थव्यवस्था हा जो विषय आहे त्या पेपरला जो काही GSचा जो पेपर आहे त्या पेपरमध्ये अर्थव्यवस्था या घटकावर विचारले जाणारे 3 किंवा 4 किंवा 5 जे प्रश्न असतील त्या प्रश्नांच्या वर आधारित एक माझं विश्लेषण आहे. त्या विश्लेषणावर आधारित या टाईपचेच प्रश्न तुम्हाला 19 तारखेच्या पेपरला विचारले जाऊ शकतात. त्या अनुषंगाने तुम्ही स्वतः मी सांगितलेले जे काही मुद्दे आहेत त्या मुद्द्यांच्या आधारे अर्थशास्त्रातले जे काही अर्थव्यवस्था जी आहे त्या अर्थव्यवस्थे संबंधित आर्थिक सर्वेक्षण असेल, त्याचप्रमाणे जे काही डाटा आहे त्या डाटाचं कलेक्शन करून त्या अनुषंगाने तुम्ही तुमची स्वतःची उत्तरं तयार करण्याचा प्रयत्न करा. भारताच्या GDP वाढीचे प्रमुख जे घटक आहेत त्या घटकांविषयी प्रश्न त्या ठिकाणी टाकला जाऊ शकतो. कारण सध्या आपली भारतीय जी अर्थव्यवस्था जी जगातली 3 नंबरची अर्थव्यवस्था बनलेली आहे. लोकांचं जे काही एकंदरीत जे दरडोई उत्पन्न आहे GDP आपण ज्याला म्हणतो ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट त्यामध्ये वाढ झालेली आहे. त्या अनुषंगाने थोडासा फोकस करणं गरजेचं आहे. दुसरा प्रश्न जर आपण विचारात घेतला तर भारतातील कृषी क्षेत्रातील जे उत्पादन आहे ते उत्पादन वाढवण्यासाठी भारत सरकारने त्याप्रमाणे महाराष्ट्र सरकारने कोणती पावलं उचललेली आहेत त्या अनुषंगाने कोणकोणती तांत्रिक बाबी असतील, आर्थिक बाबी असतील त्या अनुषंगाने जी आकडेवारी आहे ती आकडेवारी तुम्हाला त्या ठिकाणी टाकायची असते आणि त्या आकडेवारीला अनुसरून योग्य आणि अचूक उत्तर त्या ठिकाणी स्पष्ट दिले पाहिजे. त्या आकडेवारी जर टाकली तर तुमच्या उत्तराला थोडासा चांगल्या पद्धतीने मार्क देण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो. परंतु चुकीचं जी आकडेवारी आहे ती आकडेवारी जरी टाकली तर तुमचा बॅड इम्पॅक्ट त्या प्रश्नाच्या माध्यमातून दिसू शकतो. त्यामुळे आकडेवारी जी आहे ती आकडेवारी अतिशय योग्य आणि अचूक असली पाहिजे. ग्रामीण अर्थव्यवस्थेचं जे काही बळकटीकरणात कृषीपूरक जे उद्योग आहेत त्या उद्योगाच्या दृष्टिकोनातून प्रश्न तुम्हाला MPSCला विचारला जाऊ शकतो. ग्रामीण क्षेत्रातील असणारे जे उद्योग आहेत ते उद्योगधंदे, कारण आज सध्या भारतामध्ये अनेक शहरीकरण विस्ताराने वाढत आहे. कृषी क्षेत्रातील जी गुंतवणूक आहे त्या गुंतवणुकीच्या अनुषंगाने त्यातून मिळणारी जी उत्पादकता असेल त्या संबंधित अपवादात्मक घडणारे जे काही नैसर्गिक ज्या घटना आहेत त्या घटनांच्या अनुषंगाने तुम्हाला त्याविषयी किती नॉलेज आहे, तुम्ही करंटच्या माध्यमातून किती जाणून घेतलेला आहे या दृष्टीने MPSC त्या ठिकाणी फोकस करत असते. डिजिटल जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्था भारताच्या विकासात कशी मदत करू शकते या अनुषंगाने सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बदल आपल्याला पाहायला मिळतात. AI आपल्या भारतात आलेला आहे. मग AIचा आणि त्याचप्रमाणे भारतातील जे रोजगारक्षम जे उद्योग आहेत त्या उद्योगावर, त्याचप्रमाणे सेवा क्षेत्रातील जे उद्योग आहेत त्या उद्योगावर या AIचा कशा प्रकारे परिणाम होऊ शकतो त्या अनुषंगाने आणि त्याचप्रमाणे फायदे आणि परिणाम या दोन्ही गोष्टीचं योग्य संतुलन तुम्हाला टिकवता आलं पाहिजे आणि त्या अनुषंगाने ते प्रश्नांचे उत्तर देणं गरजेचं असतं. भारतातील हरित ऊर्जा संक्रमण जे आहे त्या संक्रमणाला अर्थव्यवस्थेला कशा प्रकारे प्रभावित करू शकतो त्याकडे फोकस करणं खूप गरजेचं आहे. हरित संक्रमणाविषयीचे जे काही फोटोसिंथेसिस म्हणा किंवा कार्बन डेटिंगचे जे काही वेगवेगळे परिणाम आहेत त्या परिणामांचं कलेक्शन करून योग्य अशा प्रकारचे वैध शॉर्ट टिपन्स तयार करणं खूप गरजेचं आहे. स्टार्टअप इकोसिस्टीम भारताच्या आर्थिक विकासात कशी भूमिका बजावते. सध्या स्टार्टअप योजना जी आलेली आहे त्या स्टार्टअप योजनेमुळे किती लोकांना नवीन उद्योगधंदे उभारण्यासाठी मदत झालेली आहे, त्यातून किती लोकांना रोजगार उपलब्ध झालेला आहे. भविष्यामध्ये त्यातून आणखीन काही रोजगारक्षम घटकांमध्ये वाढ होऊ शकते किंवा काय परिणाम होऊ शकतात त्या दृष्टीने तुमचं लक्ष वेधलं जाऊ शकतं आणि त्या प्रश्नांचा आरोप तुम्हाला विचारला जाऊ शकतो. भारतातील ज्या काही पायाभूत सुविधांचा जो काय आर्थिक विकास आहे त्या विकासाच्या अनुषंगाने अर्थव्यवस्थेचं जे काही विश्लेषण आहे ते विश्लेषण महत्त्वाचं आहे आणि त्या अनुषंगाने त्या घटकाकडे जास्त फोकस करा. उत्पादनाशी संलग्न जे काही PLI योजना जी आहे ती महत्त्वाची, त्या संबंधित सुद्धा तुम्हाला परीक्षेला प्रश्न
हमखास 19 तारखेला टाकला जाऊ शकतो. ग्रामीण आणि शहरी आर्थिक जे असमतोल आहे त्या समतोलाची भूमिका, त्यात सध्या जी काही वेगळी दरी निर्माण होण्याचा जो काही परिणाम आहे त्या परिणाम तिथे विश्लेषणासाठी टाकले जाऊ शकतात. त्यानंतर GS मध्ये तिसरा घटक जो आहे तो तिसरा घटक शासन सामाजिक आर्थिक विकास जो आहे त्या विकासाच्या संदर्भात भारतातील डिजिटल गव्हर्नन्सचं जे महत्त्व आहे ते महत्त्व तुम्हाला स्पष्ट करण्यासाठी विचारलं जाऊ शकतो. डिजिटल गव्हर्नन्समध्ये अनेक वेगवेगळे बदल आपल्याला रोज दिवसेंदिवस होताना पाहायला मिळतात. त्यामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये नवीन नवीन शोध लागलेला आहे. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी असेल, हार्डवेअर असेल, त्याचप्रमाणे आता सध्या जी जगभरात AI चा जो धुमाकूळ सुरू आहे त्या अनुषंगाने रोजगाराची जी काही परिस्थिती कशी कमी जास्त स्वरूपाची तफावत होऊ शकते याकडे तुम्हाला फोकस करणं आवश्यक आहे. गव्हर्नन्स क्षेत्र असेल. सामाजिक न्यायासाठी भारतातील कल्याणकारी ज्या योजना आहेत त्या योजना सध्या महाराष्ट्र शासनाने कोणकोणत्या कल्याणकारी योजना सुरू केलेल्या असतील, शेतकऱ्यांच्या हितासाठी जर पाहिलं तर त्या योजनांची नावं, त्याची विश्लेषण अचूक अशा पद्धतीने तुम्हाला टिप्पण करत. कृषी क्षेत्राशी संबंध असणाऱ्या योजना असतील, त्याचप्रमाणे महिला आणि बालकल्याणासंदर्भात योजना असतील, त्या योजनांकडे सुद्धा फोकस करून त्याचं सुव्यवस्थित उत्तर तयार करून तुम्ही तयार करून ठेवणं गरजेचं आहे, जेणेकरून तुम्हाला 19 तारखेच्या पेपरला उत्तरं लिहिण्यासाठी त्याचा फायदा होऊ शकतो. सामाजिक सुरक्षा योजनेचे जे महत्त्व आहे ते महत्त्व हा एक प्रश्न जो आहे तो तुम्हाला या टाईपचा असा विचारू. सामाजिक सुरक्षा योजनेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र सरकार असेल, भारत सरकार असेल यांनी कोणकोणत्या स्वरूपाची पावलं उचललेली आहेत की ज्या सुरक्षात्मक योजनेच्या दृष्टिकोनातून महिलांचं, त्याचप्रमाणे बालकांचं आर्थिक शोषण असेल, कृषी क्षेत्रातील जे काही जो रोजगारक्षम जी परिस्थिती आहे सध्या त्यामध्ये कृषी क्षेत्रातून जी काही उत्पादन घटती परिस्थिती आहे, असे वेगवेगळे जे मुद्दे ते मुद्दे सामाजिक दृष्टिकोनातून त्या ठिकाणी विचारले जाऊ शकतात. महिलांच्या सक्षमीकरण जे आहे ते सक्षमीकरण करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचं उचललेलं पाऊल असेल, त्यासाठी आणलेल्या ज्या योजना असतील, मग ती लाडकी बहीण योजना असेल, त्याचप्रमाणे इतर ज्या काही महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी तयार केलेली योजना आहेत त्या योजनांचे मुद्दे तुम्हाला अचूक त्या ठिकाणी टिप्पण करणं गरजेचं आहे. हे 2 महत्त्वाच्या मुद्द्याच्या आधारे तुम्ही काय करा, कलेक्शन चांगलं करा, व्यवस्थित पेपरचं कात्रण तयार करा, आर्थिक सर्वेक्षण जे आहे महाराष्ट्र शासनाचं ते व्यवस्थित वाचून घ्या. त्याचप्रमाणे जे काही द हिंदू म्हणा, द इंडियन एक्सप्रेस या पेपरला, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याची जी काही योजना नावाचे जे मासिक आहे ते योजना नावाच्या मासिक कुरुक्षेत्र असेल, या दोन्ही मासिकांचा संदर्भ त्या ठिकाणी विचारात घ्या आणि त्या अनुषंगाने तुम्ही चांगली उत्तरे दर्जेदार तयार करा. बाजारातले जे काही रेडीमेड नोट्स असतील किंवा त्यावर जास्त फोकस करू नका. तुमचं जे उत्तर आहे तुमच्या भाषेत अचूक, स्पष्ट, 150 शब्दात 250 शब्दातच आलं पाहिजे. त्या दृष्टीने तयारी करा. सर्वांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.